नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या हक्काच्या मराठमोळ्या चॅनलवर. तर जसं तुम्हाला माहित असेल की लाडकी बहीण योजनेची जेव्हापासून ही केवायसी करणं सुरू झाली, मी तेव्हापासून सर्वांना सांगत होतो, खास करून सर्व लाडक्या बहिणींना सांगत होतो की जेवढं लवकर होईल तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया, ई केवायसी पडताळणी जी आहे ती पूर्ण करून घ्या. कारण मुदत वाढ जी होणार आहे ई केवायसी करण्याची त्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण सरकारला जेवढं होईल तेवढं, मला असं वाटतंय की सरकारला जेवढं होईल तेवढे यामध्ये अपात्र महिलांना लवकरात लवकर त्यांचं नाव घाळ करायचं योजनेच्या अजून, आणि ज्या पात्रतानुसार त्यांना पैसे द्यायचे, हप्ते द्यायचे. तर ई केवायसी करण्यासाठी जर आपण बघितलं तर शेवटची तारीख जी दिली होती ती आहे 17 नोव्हेंबर, आणि आज आज जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करतोय तेव्हा आहे 7 नोव्हेंबर. म्हणजे अजून 9 ते 10 दिवस फक्त एवढे शिल्लक राहिले आहेत ई केवायसी पडताळणी करण्यासाठी. आणि अजूनही मला असं खूण येते की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांची ई केवायसी पडताळणी अजून केली नाही. त्यामुळे अजून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई केवायसी पडताळणी अजून पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी त्यांची ई केवायसी पडताळणी जी आहे ती पूर्ण करून घ्या. ई केवायसी साठी जी तुम्हाला वाटत असेल की मुदतवाढ होऊ शकते, तर मला 90% पेक्षा जास्त वाटतंय की काही मुदतवाढ भेटणार नाहीये. तुम्हाला माहित असेल आधी सुद्धा फार ट्रॅफिक होतं वेबसाईटवर, त्यामुळे फार दिवस जमतच नव्हती ई केवायसी करणं. जमलं सुद्धा तर पार रात्री, मध्यरात्री 12 ते 3च्या दरम्यान अशा वेळेस. त्यामुळे अजून सुद्धा असं वाटतंय की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई केवायसी पडताळणी अजून केली नाहीये. काहींना माहित नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ई केवायसी कशी करायची तुम्हाला जर का माहित नसेल तर आपण यावर एक पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलाय. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा घरी बसल्या तुमची ई केवायसी पूर्ण करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी. आणि हे एकदम मोफत असतं, त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आणि अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन असो, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सध्या मी जेव्हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा सध्या तर वेबसाईट एकदम सुरळीतपणे चालते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर तुम्ही तुमची केवायसी पडताळणी पूर्ण करून घ्या. कारण तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आणि अजून एक महत्वाची बाब जी म्हणजे ज्यांना पती नाही, म्हणजे ज्यांचे पती एक्सपायर झाले आहेत किंवा ते डायव्हर्स झालेले आहेत, त्यामुळे वेगळे झाले आहेत, किंवा वडील नाही आहेत, अविवाहित आहेत आणि वडील नाही आहेत त्यांना, तर त्यांच्यासाठी अजूनही काही नियम आलेला नाहीये. जेव्हाही नियम आहे तेव्हा लवकरात लवकर मी व्हिडिओ बनवून नक्की अपलोड करेल ते या चॅनलला. त्यामुळे सबस्क्राईब करा, आणि त्यावर जी नोटिफिकेशनची बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन फॉर ऑल वर करा. म्हणजे जेणेकरून आपण जेव्हाही व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ सर्वात आधी येईल, त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर नक्की करा, आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा लाभ घेण्यासाठी सांगा. ई केवायसी करणं हे कंपल्सरी आहे. ई केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला यापुढे, जर तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा तुम्हाला एक लाडक्या बहीण योजनेत जो हप्ता भेटतोय, जे पैसे भेटतात 1,500 रुपये भेटतात, ते भेटणार नाहीये. त्यामुळे न घाबरता ई केवायसी नक्की पूर्ण करून घ्या. धन्यवाद.